त्यांना एकदम कॉन्क्रिटीकरण लागतं, त्यांना डांबरीकरण लागतं, त्यामुळे मोठा अडचणीचा विषय झालेला आहे. आणि त्यामुळे ट्रॅफिकमध्ये खूप मोठी अडचण त्या ठिकाणी, खूप मोठी अडचण येते. आणि म्हणून मला वाटतं की त्या संदर्भामध्ये मी सूचना दिलेल्या आहेत की सगळ्या जनावरांच्या सुद्धा वॉर्निंग द्या. मालकांनी नाही ऐकलं तर त्यांना आता गाडीत बसून कुठेतरी बाहेर 100 किलोमीटर घेऊन जा, कोंडवाड्यामध्ये टाकून द्या, कुठे गोशाळा असेल तिथे त्यांना देऊन टाका, सुरक्षित ठिकाणी त्यांना हटवा. पण या ठिकाणी रस्त्यावर नुसते 50-50, 25-25 गायी फिरतायत, गोरे फिरतायत, काय ते हे योग्य नाहीये. ट्रॅफिकसाठी अतिशय अडचणीचा विषय तो त्या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने आता सगळ्यांचाच बंदोबस्त, माणसांपासून जनावरांपर्यंत सगळ्यांचाच बंदोबस्त आपण या ठिकाणी करतो आहोत. त्यामुळे आता काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आपले सीपी त्या बाबतीमध्ये अतिशय कडक भूमिकेमध्ये आहेत, सगळे डीसीपी आहेत, पीआय आहेत, सगळेच अधिकारी कर्मचारी सगळ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि ते खूप अति योग्य पद्धतीने त्याचा सगळा वापर आपापल्या बळाचा त्या ठिकाणी करता आहेत. पण एक गोष्ट नक्की की नाशिककरता खूप खुश आहे, अतिशय खुश आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये अजून काही अडचणी असतील, कोणाच्या की दादागिरी चालल्या असतील, तुम्हाला वाटतं की हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, त्याची सूचना आम्हाला द्या, त्या सूचना आम्हाला द्या. पण नाशिक शहर हे सुरक्षित असलं पाहिजे. कुठे इथे कोणी म्हणायला नको महाराष्ट्रामध्ये सगळ्यात सुरक्षित शहर कोणतं आहे तर ते नाशिक. ते लोकांनी म्हटलं पाहिजे, आपण म्हणून नाही, लोकांनी म्हटलं पाहिजे. काही नव्हती, काहीच नाही, कोणाची दादागिरी नाही. नाहीतर इकडून तिकडून नुसते नाशिक रोडला चालले की नुसती गाडी थोडीशी इकडे तिकडे झाली आपली की समोरचं कान फटत येतं का रे म्हणत, समोरच्याकडे बाईची गाडी चालली ना आपली गाडी चालली, तो इकडे तिकडे चालतो, आपण म्हटलं थांब लगेच त्याला हातापायाने तुडवायचं, मारायचं, ही कुठली दादागिरी, हे अपेक्षित नाही आपल्याला. आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी कायद्याचं राज्य आहे. लोकांना सगळ्यांना, सामान्य माणूस असेल, गरीब माणूस असेल, आमच्याकडे मुलगी असेल, महिला असेल, सगळ्यांना तुम्ही अशा पद्धतीने दादागिरी करत असाल तर आता यापुढे ते सहन केलं जाणार नाही. त्याचा इतका चोख बंदोबस्त होईल की पुन्हा तो गाडीमध्येच बसणार नाही, तर त्याच्या गाडीतच बसणार नाही. तो परत बाबा नको पायी जातो, मी तर रिक्षात जातो, हे चालणार नाही, खपून घेतलं जाणार नाही. या सूचना आपण सगळ्यांना दिलेल्या आहेत. आणि म्हणून कुंभमेळ्याच्या तोंडावर आपल्याला मदत करावं लागणार आहे. म्हणून आता या निमित्ताने माझी आपल्याला पुन्हा विनंती आहे, भागातले वाटल्यास आढावा घेऊन द्या, परत एकदा बसा, सगळे प्रमुख कार्यकर्ते आपल्या भागामध्ये आढावा घ्या. किती लोक तुम्ही आणणार आहात, कशा आणणार आहात, नुसतं सांगू नका की हा आणणार तुम्ही कशाला, तो आणणार तुम्ही कशाला आणू, जा तरी मग पुढच्याच खाली, असं होता कामा नाही, अजिबात नाही. लोकांना म्हणजे मुख्यमंत्री महोदयांना ऐकायचं आहे, कार्यक्रमाला यायचं, पण आपण इथपर्यंत पोहोचलो पाहिजे, तिथपर्यंत निरोप केले पाहिजे, त्यांना म्हटलं पाहिजे. आणि म्हणून तात्काळ उद्या आपण सगळी ही व्यवस्था करा. वाटलं की छोटे हँडल छापता आले ते आपण छापू करत असेल तर, नसेल तर ते बघा, ते तुम्ही बघा तुमच्या भागामध्ये कशा पद्धतीने रिक्षा लावून टाका. अनाउन्समेंट करायचं असेल तर 2च दिवस आहेत, उद्याचा दिवस आहे आणि परवाचा दिवस आहे. आणि त्यानंतर लगेच साहेब आहे, म्हणजे उद्या 11 आहे, 12 आहे आणि 13ला हा कार्यक्रम. इतक्या शॉर्ट पिरियडमध्ये कुठंच कार्यक्रम होत नाही. पण आपल्याला चालवली एक संधी आहे. आपल्याला जर वातावरण तयार करायचं असेल, अतिशय अनुकूल वातावरण तयार करायचं असेल नाशिक शहरामध्ये, तर मला वाटतं यापेक्षा दुसरी संधी आपल्याकडे येणार नाही. आणि म्हणून सगळ्यांनी आता आम्ही त्याच्यामध्ये मोजदाद करू तिकीट मागणाऱ्यांकडे, त्यांनी किती लोक आणले म्हणून, नाहीतर मग फक्त तिकीट द्या आणि मी फक्त आलो हात हलवत, तर असं चालणार नाही. आपण सगळ्यांनी वेगवेगळे आपला पार्टीचा झेंडा घ्यायचा आहे आणि आपल्या मागे लोक ठेवायचे, बरोबर. अनेक वेळेला आपण बघतो काही सगळे लोक येतात आपले, माझ्या मागे इतके लोक, ही आमची वेगळी बॅच, तशी जाण्याची. नाही तर भाऊ हे सगळे ना हे आपलेच आहे. 35-40 वर्षाने बघतोय कार्यकर्ते आपले प्रमुख, म्हणजे आधी असंच करायचो. आपला भाऊ मी आणले बरे सगळे काय आणले, 50 वर्ष समजा मी एवढे आणले तर मग झालं काय बाकी मी जेवढे आणले आहे. तर तसं करू नका, तसं अजिबात करू नका. आपण आपापली जबाबदारी चोखपणे या ठिकाणी पार पाडावी. आपण सगळ्यांना या ठिकाणी व्यवस्थितपणे घेऊन यायचं आहे. वाजत गाजत झेंडे घेऊन झेंड्यांची व्यवस्था करा. आपण सगळे आमदार आहात, त्या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी आहात, बाळासाहेब आपण सगळे झेंडे वगैरे सगळे तयार करा. त्याचे झेंडे घेऊन या ठिकाणी आपण वाजत गाजत या ठिकाणी कार्यक्रमाला हा उत्साह आपण त्या ठिकाणी निर्माण करायचा आहे, तयार करायचा आहे, उत्साह या ठिकाणी यायचा आहे की जेणेकरून या सभेचा प्रभाव हा पूर्ण नाशिक शहरावर पडणार आहे, नाशिक शहरावर पडणार, नाशिक जिल्ह्यावर पडणार आहे. त्यासाठी सर्वांनी या ठिकाणी आता कामाला लागावं एवढीच विनंती मी आपल्याला करतो. मला मुंबईला 9 वाजता बैठक आहे.
आता 5:30 झाले, कसा पोहोचेल माहीत नाही, तर त्या ठिकाणी मला व्हायचं आहे. त्यामुळे आपला गुरुवार दिनांक 13 म्हणजे आजचा काय वार आहे? सोमवार. मंगळवार बुधवार गेला, गुरुवारी आपली सभा आहे, बरोबर. त्यामुळे आता काय ध्वजन नको, टक्कर डोंबला, हा टक्कर ग्राउंड, त्या बाबतीमध्ये काही बॅनर लावा परवानग्या घेऊन, बरोबर आहे. उद्या पेपरला बातम्या द्या, त्या दिवशी आपण एक दिवस आधी किंवा त्या दिवशी आपण काही प्रेस घेऊन टाका, प्रेस नोट द्या की अशी सभा त्या ठिकाणी होणार आहे. पण सभा अशी झाली पाहिजे की त्यामुळे सगळ्या नाशिक शहराचं वातावरण बदललं पाहिजे, सगळं वातावरण बदललं पाहिजे. अशा पद्धतीने सगळे लाखोंना कार्यकर्त्यांना, विशेष करून तरुण जे आहेत आपले सगळे, त्यांना आपण त्या ठिकाणी घेऊन यावं, एवढंच आवाहन मी आपल्याला करतो. कुणाला काही शंका असेल किंवा कुणाला म्हणायचं सूचना असेल किंवा हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे असं करा, तर आपण निश्चितपणे ते या ठिकाणी सांगावं. ताई काही बोलताय? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.